बुलेटिनची सुरुवात ऑपरेशन टायगरच्या बातमीने करूया। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर अधिक तीव्रतेने सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। रवींद्र धंगेकर यांच्याप्रमाणेच हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांच्यासोबत उबाठाचे संगमेश्वर माजी आमदार सुभाष बने, ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती मिळते। नाही, काही राजकीय चर्चा नाही। मी राजकीय चर्चा करायला आलो नाही, मी काँग्रेसवाला आहे। तर रवींद्र धंगेकर देखील आले होते आपल्याबरोबर, आमदार ते देखील काँग्रेसचे, ते कामासाठी चालले होते। ते असं आहे की कामं असतात तेव्हा मंत्र्यांच्याकडे जावं लागतं। जेव्हा काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं तेव्हा हे लोक यायचे की नाही, तर येतात, त्याच्यात काय हे नाही। आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, केवळ उबाठाचेच नेते नाही, माजी आमदार नाही, तर काँग्रेसच्या सुद्धा काही वरिष्ठ नेत्यांनी आज एकनाथ शिंदेंची भेट घेतली। काय नेमकं सुरू आहे? नंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्तगिरी या त्यांच्या निवासस्थानी गुप्त बैठका ज्या काही वेळापूर्वी पार पडल्या असल्याची माहिती मिळते आहे। काँग्रेस जे कसबा विधानसभा मतदारसंघ जो पुणे शहरामध्ये आहे तिथले जे माजी आमदार आहेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे सर्वप्रथम आले होते आणि त्यांच्या आधी इथे उदय सामंत शिवसेनेचे नेते हे उपस्थित होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अशी ही एकापाठोपाठ एक जे माजी आमदार आहेत ते या मुक्तगिरी बंगल्यावरती दाखल झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। सर्वात आधी रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर महादेव बाबर जे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी भेट घेतलेली आहे। रमाकांत म्हात्रे काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर आहेत त्यांनी देखील इथे भेट घेतलेली आहे। सुभाष बने संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी येथील हे माजी आमदार आहेत ठाकरे गटाचे, ते देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। गणपत कदम हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, ते ठाकरे गटाचे होते आणि आता ते लवकरच शिंदेवासी होतील असं देखील सांगण्यात येते, कारण त्यांचा देखील संपर्क जो आहे तो झाला आहे, त्यांची भेट देखील झाली असल्याची माहिती मिळते। चंद्रकांत मोकाटे आहेत कोथरूडचे माजी आमदार ठाकरे गटाचे, ते देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून गेले असल्याची माहिती मिळते आहे। हुसेन दलवाई हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते, मात्र त्यांनी स्पष्ट केले की मी इथे माझ्या काही विकास कामानिमित्त एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, माझा त्या संदर्भात कुठलाही संपर्क नाही असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र जे इतर माजी आमदार आहेत ते मात्र एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गेलेले आहेत। लवकरच हे ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्रिय होणार असल्याची माहिती मिळते आहे। शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे केवळ शिवसेनाच नाही तर काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी आज एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोर धरतात। आज कोण कोण पोहोचलं एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आपण जाणून घेऊया। आपण पाहूया की एकनाथ शिंदेंच्या त्यांच्या निवासस्थानी नेमकी कुणी भेट घेतली। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार शिवसेना उबाठाचे महादेव बाबर, नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे हे सगळे पोहोचले मुक्तगिरी बंगल्यावरती एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी। पुढची नावे यादीतली कुणाकुणाची आहेत? शिवसेनेचे माजी आमदार सुभाष बने, उबाठाचे माजी आमदार गणपत कदम, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे सुद्धा पोहोचलेत। रवींद्र धंगेकर ज्यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे ते स्वतः आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी नमस्कार। या भेटी पाठीमागचं कारण जाणून घ्यायचंय सर्वांनाच। हॅलो जी नमस्कार। आपली आणि एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट झाली आहे, काय कारण होतं या भेटीमागचं? नाही, माझं एक काम होतं त्यासाठी मी त्यांना भेटलो। गेली 2-3 महिने मी त्यांचा कॉन्टॅक्ट करतो, मला आज वेळ आणि त्याच्यामध्ये माझं घरगुती काम असल्यामुळे मी त्यांना भेट घेतली आणि मला काम करतो असं आश्वासन दिलं मला। पण आपल्या भेटीमुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी अधिकच जोर धरलाय। आता त्याला काय करणार, आता जोर धरला तर माझं काम महत्वाचं होतं, मी भेटायला गेलो त्यांना। आपली आणि त्यांची चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर? म्हणजे वैयक्तिक कामासाठी आपण जरी गेलेला होता तरी राजकीय चर्चा काही झाली का? राजकीय चर्चेला थोडा वेळ 2 मिनिटं भेटलो, माझं काम सांगितलं, ते म्हणले करतो प्रयत्न मी। आणि अशी सुद्धा माहिती मिळते की बऱ्याच लोकांनी पक्षप्रवेश तिथे केले। पक्षप्रवेश सुरू असताना काँग्रेसच्या माजी आमदारांनी तिथे उपस्थित असणं, तिथे जाणं आणि माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, यामुळे तुमच्या दोघांची भेट सगळ्यात जास्त चर्चेत आली आहे।
आपला आवाज नीट पोहोचत नाही आमच्यापर्यंत. आपण पुन्हा एकदा कृपया याचं उत्तर द्याल का? शासकीय कार्य होतो मी त्यांना भेटायला आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर गेलो होतो आणि पब्लिक मध्येच गेलो होतो ना मी भेटायला. पण तुम्ही नाराज आहात, म्हणजे विधानसभेत जे झालं, सध्या काँग्रेसमध्ये जे सुरू आहे त्यावरनं आपण नाराज आहात अशी सुद्धा एक चर्चा आहे, म्हणून तुम्ही शिंदेंना भेटण्याची इतकी मोठी बातमी बनतेय. नाही नाही, मी कामासाठी गेलतो. परत एकदा सांगतो की माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलतो. मी भेटलो त्यांना. शेवटी आता काम करावं लागतं ना, काय महत्वाची कामं असतात. आभार आपले. आपण आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. तर रवींद्र धंगेकरांनी सांगितलं की वैयक्तिक कामानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपण भेट घेतली आहे, पण आज रवींद्र धंगेकर असोत किंवा अन्य नेते मंडळी या सर्वांनी एकत्र शिंदेंची भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सुद्धा ऊत आलाय. ऑपरेशन टायगरची चर्चा अधिकच जोर धरतीये.